जितेंद्र जोशीबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. ते अष्टपैलू अभिनेते आहेत. पण आता मार्केटमध्ये अशी बातमी आहे की प्रत्येक सिनेमात जर आपण जितेंद्र जोशींना घेतलं यावर्षी तर तो सिनेमा हिट जाईल. कारण की तुम्ही बघा राजा शिवाजी ब्लॉकबस्टर जाणार. म्हणजे राजा शिवाजी आहे. राजा शिवाजीला तर त्यांना अगदी शेवटच्या क्षणी बोलावून आलं होतं. पण तो निर्णय चांगला ठरला रितेश देशमुखांचा. सिनेमा केवढा चाललाय बघा. आणि तुंबाडची पण शेवटच्या क्षणाला बोलवलं. तुंबाडची मंजुळा परत जितेंद्र जोशी. म्हणजे हे वर्ष जोशींचं आहे. तर जोशी काय म्हणजे क्रांतिज्योती विद्यालयापासून हा क्रांतिज्योतीपासून म्हणजे. क्रांतिज्योतीमध्ये पण आहे. पण गंमत म्हणजे मी जिथे इथे मला बोलवलं गेलं आणि मुख्य भूमिकेत दुसरे कलाकार होते ते सगळे ब्लॉकबस्टर आहेत. माझा मुख्य भूमिका असलेला मॅजिक पहिल्या 1 जानेवारीला आला तो काही चालला नाही. म्हणजे तो काही त्याचा बिझनेस झाला नाही. तर हे पण आहे. म्हणजे आपण उगाच त्या कल्पनेत नको राहायला. एक मात्र आहे की आनंद याचा आहे की मी त्या सिनेमाचा भाग होतो हा तर आनंद आहेच. पण ज्याप्रमाणे सुरुवात झाली तुमच्या बोलण्यातून की मराठी चित्रपट आता चालतायत तर ते हे जे चित्र आहे हे मीच कशाला. मी श्रेयस आता इथे बसलेलो आहोत, दीप्ती, प्रार्थना, मराठी चित्रपट सृष्टीतल्या प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक निर्मात्याला, प्रत्येक लेखकाला, प्रेक्षकांना सुद्धा हे वाटत होतं. प्रेक्षक सुद्धा वाट बघत असतात. तुम्ही चांगलं दिलं तर ते येतात. आणि एका मागोमाग एक जेव्हा अशा सुपरहिट चित्रपटांची मांदियाळी उभी राहते ना तेव्हा एक आश्वासक चित्र निर्माण होतं. आणि ते आश्वासक चित्र फक्त इथे आजवर काम केलेल्या, आत्ता काम करणाऱ्या लोकांसाठीच पुरेसं नसतं. इथून पुढे येणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या. आत्ता जेव्हा मी चित्रपटाचं प्रमोशन करत असताना कोणीतरी माझ्यासाठी एक चित्रपट लिहित असतं. कोणीतरी एक मुलगा चित्रपट पाहत असताना दिग्दर्शक होण्याचं, नट होण्याचं स्वप्न बघत असतो. त्यांच्यासाठी ते फार महत्वाचं ठरतं. की तर त्यामुळे ते एक चित्र सुखावं आहे, त्याचा मी एक भाग आहे. अत्यंत आनंद. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मला करायला मिळतात. आता त्या मला करता येत आहेत कारण माझे दिग्दर्शक चांगले आहेत, माझे सहकलाकार चांगले आहेत. म्हणजे आता इथे अभिजित खांडकेकर उपस्थित नाहीये कारण तो वेगळीकडे प्रमोशन करतोय या चित्रपटाचं. पण अभिजित खांडकेकर सारखा एक तरुण तडफदार मुलगा जो डोळ्यात स्वप्न घेऊन मला एक अत्यंत उत्तम अभिनेता व्हायचं आहे, त्यासाठी भूमिकेची वाट पाहतो जशी प्रार्थना पाहत होती. तर जेव्हा हे दोघे कस लावून स्वतःचं काम तिथे सादर करत असतात तेव्हा माझ्यासारख्या माणसाला सुद्धा शड्डू ठोकून तयार व्हावं लागतं की नाही बॉस मला पण ठीक आहे, मला मिळतात कामं पण मला पण दरवेळेला चिकी रन्स काढून नाही चालणार. मला पण 6 and 4 मला काहीतरी केलं पाहिजे. मला स्वतःला परत परत प्रूव्ह केलं पाहिजे ना. तर ती गंमत आहे त्याच्यातली. तर ही संधी मला आतापर्यंत जी काही नावं घेतली त्या अचानकपणे आलेली संधी होती. पण हे श्रेयसनं ठरवलं होतं, श्रेयसनं आणि अजय मयेकर आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी, की मला ती संधी मिळावी आणि ती मला मिळाली. तर आता त्याचं सोनं केलंय मी की काय केलं तर तुम्ही पहा आणि तुम्ही ठरवा.